लक्षवेधी क्रमांक 1 विक्रांत पाटील. किती नंबर आहे माझा लक्षवेधी? लक्षवेधी क्रमांक 1 प्रमाणे सन्माननीय सभापती महोदय, ऑन दी स्पॉट. पनवेल महापालिका क्षेत्रातील नवीन पनवेल भागातील सेक्टर 1 ते 11 या भागामध्ये जे काही बंगलो प्लॉट पूर्वी सिडकोकडनं नियोजित करण्यात आले होते, त्या जागेवरती सिडकोनी स्वतःच्याच भूमिकेत बदल करून बहुमजली इमारती बांधण्यासाठी परवानगी दिली आणि त्यानुसार तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर, छोट्या आकाराचे रस्ते, 3 मीटर 6 मीटरचे रस्ते, त्या अनुषंगाने असणारे ड्रेनेज लाईन, त्या अनुषंगाने असणारी पाणी पुरवठा व्यवस्था, ही तुटपुंजी व्यवस्था त्या ठिकाणी त्या काळात तयार करण्यात आली. भविष्यात या भूमिकेत बदल करून त्या ठिकाणी बहुमजली इमारती झाल्या. या सगळ्या बिल्डिंगला CC/OC या सिडकोनीच त्या काळात दिल्या आणि या सगळ्या अधिकृत असलेल्या बिल्डिंग आता जेव्हा यांचा पुनर्विकास करायचा आहे, एकीकडनं महापालिकेकडून नोटिसेस येतात की आपण बिल्डिंग धोकादायक आहे, आपण बिल्डिंग खाली करा, आणि त्या ठिकाणी रहिवाशांनी आता कुठे जावं? रहिवासी जेव्हा परवानगी मागायला सिडकोकडे जातात तेव्हा सिडको सांगते की हे आम्ही बंगलो प्लॉटच्या नियोजनातनं हा भाग विकसित केला होता, आता आपण ह्या जागेवरती बंगलोज बांधू शकता. बहुमजली इमारतीच्या पुनर्विकासासाठी आम्ही परवानगी देणार नाही किंवा त्याबाबतची संदिग्धता ही सिडकोच्या माध्यमातून दिसते. सभापती महोदय, जर का या बिल्डिंगला CC आणि OC सिडकोनीच दिलेली आहे आणि जर का आता त्याच बिल्डिंगची रिडेव्हलपमेंट करायची आहे, तर अशी अडमुठी भूमिका सिडकोच्या माध्यमातून का घेण्यात येते हा विषय या ठिकाणी समोर आलेला आहे. आणि त्यामुळे या अनुषंगाने सभापती महोदय, जो प्रश्न आहे की या भागामध्ये जी काही रिडेव्हलपमेंट करायची आहे त्यासाठी जी काही कन्व्हिन्स डीड करण्यात येते, त्यानंतर ती सिडको आणि सोसायटीमध्ये कन्व्हिन्स डीड लीज ॲग्रीमेंट हे सिडको करणार का, हा पहिला विषय. दुसरा विषय की हे लीज ॲग्रीमेंट सिडको आणि सोसायटीमध्ये झाल्यानंतर प्लॉट ट्रान्सफर सोसायटीच्या नावावर व्हायला पाहिजे, त्यामध्ये सिडकोकडनं अडचणी तयार केल्या जात आहेत, हा विषय सुटणार का. तिसरा विषय, यामध्ये परवानगी मिळाल्यानंतर जी काही ना हरकत प्रमाणपत्र NOC जी काही सिडकोकडनं लागते ती सिडको लगेच देणार का, आणि मग त्या अनुषंगाने तिथे पुनर्विकासासाठी या सेक्टर 1 ते 11